Hello student, welcome in this session. Myself Mrs. Radhika Deshmukh. Now in the previous session, we start our first unit, that is the complex number. And on that topic, we firstly introduce the complex number, how it is derived and who derive this. ओके, मग आता कॉम्प्लेक्स नंबरची इंट्रोडक्शन बघितली. त्यानंतर अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपण इक्वेलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट म्हणजे कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर अँड स्केलर मल्टिप्लिकेशन. आज आपल्याला जो स्टडी करायचा आहे तो सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉम्प्लेक्स नंबरचं सबट्रॅक्शन कसं करायचं आहे. आता बघा, आपल्याला दोन कॉम्प्लेक्स नंबर दिले आहे. Z1 इज इक्वल टू घेतला आपण A1 प्लस IB1 आणि Z2 इज इक्वल टू घेतला आपण A2 प्लस I इंटू B2. आता या कॉम्प्लेक्स नंबरचे आपल्याला सबट्रॅक्शन करायचे आहे, म्हणजे Z1 मायनस Z2. तर लक्षात घ्यायचं, जनरली कॉम्प्लेक्स नंबर लिहिताना ब्रॅकेटमध्ये लिहायचे. तर Z1 इज इक्वल टू काय दिलं तुम्हाला A1 प्लस I इंटू B1 मायनस Z2 दिला आहे A2 प्लस I इंटू B2. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला काय करायचे, ब्रॅकेट रिमूव्ह करायचे. ओके, आता इथे याच्यासमोर कुठलं साईन नाहीये, त्यामुळे ते टर्म तशीच राहणार आहे. A1 प्लस I B1 मायनसने मल्टिप्लाय केलेत काय येणार, मायनस A2 मायनस इंटू प्लस मायनस I इंटू B2. आता तुम्ही रिअल पार्ट इक्वेट करा. रिअल पार्ट कोणता आहे यामधला, A1 आणि हा मायनस A2 म्हणजे काय येणार, A1 मायनस A2. IB1 आणि मायनस IB2 मध्ये I प्लस I कॉमन काढणार आपण. प्लस I जर कॉमन काढली तर काय येतं, हा B1 आणि इथं प्लस I कॉमन काढल्यामुळे इथं मायनस आहे, तर मायनस B2. म्हणजे बघा, दोन कॉम्प्लेक्स नंबरची जर तुम्ही सबट्रॅक्शन करत असाल तर तिथे सबट्रॅक्शन कोणाची करायची आहे, रिअल पार्ट ऑफ Z1 Z2 आणि इथं त्याच्या इमॅजिनरी पार्टची. ओके, म्हणजे अशा प्रकारे हे झालं सबट्रॅक्शन. म्हणजे याला काय लिहिणार आपण, की जर तुम्हाला रिअल पार्ट काढायचा आहे Z1 मायनस Z2 चा, तो आला A1 मायनस A2. म्हणजे रिअल पार्ट ऑफ Z1 मायनस Z2 इज इक्वल टू काय लिहिता आहे तुम्हाला, रिअल पार्ट ऑफ Z1 मायनस रिअल पार्ट ऑफ Z2. तसंच केलंय आपण. सेकंड, इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 मायनस Z2 इज इक्वल टू, परत इथं काय आलाय, इमॅजिनरी पार्ट पहिला Z1 चा B1 आहे, Z2 चा B2 आहे. म्हणजे त्याला लिहिता येते इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 मायनस इमॅजिनरी पार्ट ऑफ Z2. अशा प्रकारे. मग आता एक एक्झाम्पल घेऊ आपण, की इफ Z1 इज इक्वल टू 3 मायनस 2I दिलाय अँड Z2 इज इक्वल टू दिला आहे 5I मायनस 7, देन फाइंड व्हॅल्यू ऑफ, कशी व्हॅल्यू काढायची तुम्हाला, 4Z1 मायनस 3Z2 ची. बघा आता इथे आपल्याला सबट्रॅक्शन तर करायचं आहे, पण त्याच्यासोबत 4Z1 आहे, म्हणजे स्केलर मल्टिप्लिकेशन सुद्धा युज करायचं आहे. मग काय करणार आपण, काय दिलं आपल्याला, Z1 आणि Z2 दिलेला आहे. मग आपण आता नाव 4Z1 मायनस 3Z2 इज इक्वल टू 4 इंटू Z1 किती दिला आहे, 3 मायनस 2I मायनस 3 इंटू Z2 किती दिला आहे, 5I मायनस 7. करा मल्टिप्लाय, 4 3 जार 12 मायनस 8I मायनस 3 ने मल्टिप्लाय करा, मायनस 15I. दिस मायनस मायनस बिकम प्लस, 3 7 जार 21. मग काय करायला लागेल, रिअल पार्ट मध्ये हा 12 आहे आणि हा प्लस 21 आहे. प्लस I जर कॉमन काढला तर इथं होऊन लागेल मायनस 8 आणि मायनस 15. प्लसच कॉमन काढायचा, कारण का, कारण आपला कॉम्प्लेक्स नंबर x प्लस IY च्या फॉर्म मध्ये असते म्हणून. मग इथे ऍडिशन केली तर किती येणार, 12 प्लस 21 दॅट इज इक्वल टू 33 आणि मायनस 8 मायनस 15 येतं मायनस 23. तर इथे लिहिता येते प्लस I इंटू मायनस 23, म्हणजे त्यालाच रिराईट केलं तर 33 मायनस 23I. अशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व्ह करता येतात. मग आता जशा आपण ऍडिशनच्या प्रॉपर्टीज पाहिल्या तशाच काही प्रॉपर्टीज सबट्रॅक्शनच्या आहेत. मग आता दोन, म्हणजे एक कॉम्प्लेक्स नंबर, पहिली प्रॉपर्टी दिली आहे, कॉम्प्लेक्स नंबर घेतला आपण आणि त्याचा कॉन्जुगेट म्हणजे Z बार, या दोघांची जर सबट्रॅक्शन केली तर काय होईल, काय आन्सर मिळेल आपल्याला ते बघायचं आहे. साधं साधं एक्झाम्पल आहे. आता इथे घेते मी, एक कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला दिलेला आहे Z. ओके, हे एक प्रॉपर्टीज आहे. आणि सेकंड प्रॉपर्टी स्टडी करायची ती म्हणजे Z1 मायनस Z2 होल बार इज इक्वल टू Z1 बार मायनस Z2 बार. आता बघा, Z दिलाय आपल्याला 2 मायनस 3I, त्याहून Z बार काय येणार तुमचा, 2 प्लस 3I. आता जर मी Z मायनस Z बार करते तर काय येईल, 2 मायनस 3I मायनस 2 प्लस 3I.
नेक्स्ट स्टेपमध्ये आपण ब्रॅकेट रिमूव्ह करू. 2 मायनस 3i मायनसने मल्टिप्लाय करा. -2 -3i. रिअल पार्ट काय होऊन राहिला इथं कॅन्सल आणि हे किती होऊन राहिलं -6i. ओके -6 म्हणजे हा काय झाला त्यातला मायनस तर इमॅजिनरी टर्मचं साईन आहेच तुमचं झेड मधलं. तर तुम्हाला याच्यामध्ये तुमचा जो इमॅजिनरी पार्ट आहे -3 आहे त्याची डबल इथे आलेली आहे. म्हणजे झेड मायनस झेड बार इज इक्वल टू काय घेतो आपण 2 इंटू इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. आणि ऍडिशन मध्ये काय केलं होतं आपण झेड प्लस झेड बार इज इक्वल टू 2 इंटू इथं रिअल पार्ट ऑफ झेड आला. म्हणजे जर कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्जुगेट याची ऍडिशन असेल तर ते 2 टाइम्स रिअल नंबर येते. कॉम्प्लेक्स नंबर आणि त्यांचा कॉन्जुगेटची सबट्रॅक्शन असेल तर ते 2 टाइम्स इमॅजिनरी टर्म्स. आणि तसंच सेकंड जी प्रॉपर्टी दिली आहे ती दिली आहे Z1 मायनस Z2 होल कॉन्जुगेट इज इक्वल टू Z1 कॉन्जुगेट मायनस Z2 कॉन्जुगेट. ह्या झाल्या बेसिक प्रॉपर्टीज. नेक्स्ट टॉपिक आहे आपला मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन बघायचं आहे. तर पहिले घेऊ आपण 2 कॉम्प्लेक्स नंबर घेऊ की लेट Z1 इज इक्वल टू A1 प्लस IB1 अँड Z2 इज इक्वल टू येणार तुमचा A2 प्लस IB2. ओके देन Z1 इंटू Z2 इज इक्वल टू दोघांचं प्रोडक्ट घ्यायचं आहे A1 प्लस IB1 इंटू A2 प्लस IB2. म्हणजे 2 ब्रॅकेटचा काय दिला इथं प्रोडक्ट दिलाय. मग जसं आपण 2 ब्रॅकेटचा प्रोडक्ट करतो तसंच प्रोडक्ट इथं करायचं आहे. एक ब्रॅकेट कॉन्स्टंट ठेवायचे एकामधल्या एलिमेंटने मल्टिप्लाय करायचं आहे. तर आपण सेकंड जी ब्रॅकेट आहे ती कॉन्स्टंट ठेवू या ब्रॅकेटने मल्टिप्लाय करू. मग पहिले काय आहे A1 इंटू A2 प्लस I इंटू B2 नंतर आहे प्लस I इंटू B1 इंटू A2 प्लस I इंटू B2. प्रॉपरली मल्टिप्लाय करा. A1 ने मल्टिप्लाय करा काय येणार A1 A2 मधा साइन आहे प्लस इमॅजिनरी टर्म मी पहिले घेते I पहिले घ्यायचा इंटू A1 B2 प्लस हा I काय येणार B1 A2 प्लस I इंटू I येतं I स्क्वेअर आणि B1 B2. आता आपल्याला माहित आहे व्हॅल्यू ऑफ I स्क्वेअर काय घेतो आपण -1 ती व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करायची. म्हणजे काय येणार हे A1 A2 प्लस I जर कॉमन काढला तर A1 B2 प्लस B1 A2. I स्क्वेअरची व्हॅल्यू -1 तर म्हणजे मायनस B1 B2. मग बघा याला काय लिहिता येईल A1 A2 मायनस B1 B2 काढला रिअल पार्ट आपण आणि प्लस I इंटू A1 B2 प्लस B1 A2. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही 2 कॉम्प्लेक्स नंबरचा जर प्रोडक्ट घेतला तर तो पुन्हा x प्लस IY च्या फॉर्म मध्ये आला. म्हणजे परत काय आला तो कॉम्प्लेक्स नंबर आहे. म्हणजे ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज अगेन अ कॉम्प्लेक्स नंबर, सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज ऑल्सो कॉम्प्लेक्स नंबर अँड मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज अगेन अ कॉम्प्लेक्स नंबर. अशा प्रकारे प्रॉपर्टी जर सॉल्व्ह केलं तर बरोबर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. आता मल्टिप्लिकेशनच्या काही तुम्हाला प्रॉपर्टीज स्टडी करायच्या आहे. ओके आता या प्रॉपर्टीज मध्ये जी पहिली प्रॉपर्टीज आहे ऍडिशनच्या जशा पाहिल्या तशाच. जर तुम्ही Z1 इंटू Z2 घेतलं दॅट इज इक्वल टू Z2 इंटू Z1 ही तुमची पहिली प्रॉपर्टी आहे ती म्हणजे कम्युटेटिव्हिटी प्रॉपर्टी. सेकंड जे प्रॉपर्टी पाहिली Z1 इंटू Z2 इंटू Z3 करा किंवा Z1 इंटू Z2 करा इंटू Z3 करा. ही दुसरी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे असोसिएटिव्हिटी. थर्ड जी आहे आयडेंटिटी. आता आयडेंटिटी मध्ये काय करायला लागेल तुम्हाला Z1 ला मल्टिप्लाय कशाने करायला लागेल 1 ने. म्हणजे Z1 मल्टिप्लाय बाय 1 और 1 मल्टिप्लाय बाय Z1 दॅट इज इक्वल टू Z1. ही झाली मल्टिप्लिकेशनची आयडेंटिटी. कारण मल्टिप्लिकेशन मध्ये आयडेंटिटी एलिमेंट 1 असते आणि ऍडिशन मध्ये आयडेंटिटी एलिमेंट हा 0 असतो. चौथी प्रॉपर्टी दिली आहे तिथे Z1 इंटू Z2 कॉन्जुगेट. Z1 इंटू Z2 कॉन्जुगेट घेतलं तर दॅट इज इक्वल टू Z1 कॉन्जुगेट इंटू Z2 कॉन्जुगेट. Z1 Z2 घेऊन हे प्रूव्ह करून बघा तुम्हाला प्रॉपरली सॉल्व्ह करता येईल. पाचवी जी प्रॉपर्टी आहे ती कोणती तर इफ Z इज इक्वल टू काय घेतो आपण A प्लस IB देन Z इंटू Z बार जो येते ते असते A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. आता कसं पहा Z येते A प्लस IB Z हा A प्लस IB दिला आहे आणि Z बार किती येणार कॉन्जुगेट त्याचा A मायनस IB. मग जर Z इंटू Z बार याचा प्रोडक्ट घ्यायचा आहे त्याला लिहितो आपण A प्लस IB इंटू A मायनस IB. तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे x प्लस IY आणि A प्लस B आणि A मायनस B त्याला लिहितो आपण A स्क्वेअर
मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस सेकंड टर्म कोणती येतो आय इंटू बी ब्रॅकेट स्क्वेअर. मग यालाच लिहिता येते ए स्क्वेअर मायनस स्क्वेअर करा काय येणार आय स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे आपल्याजवळ -1 इंटू बी स्क्वेअर. तर दिस मायनस मायनस बिकम प्लस म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तर हे लक्षात घ्यायचं की कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्जुगेट याचा जर प्रोडक्ट घेतला तर स्क्वेअर ऑफ रिअल नंबर प्लस स्क्वेअर ऑफ रिअल पार्ट प्लस स्क्वेअर ऑफ इमॅजिनरी पार्ट अशा प्रकारे हे काढता येतात व्हॅल्यू. ओके. जर आपण इथे एक एक्झाम्पल घेतलं बघा z इज इक्वल टू 3 - 4 आहे. देन z इंटू झेड बार. तर याला सरळ सरळ तुम्ही काय घेऊ शकता 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. सॉल्व करून पहा काय येणार झेड दिलाय तुम्हाला 3 - 4 आहे. झेड बार दिलेला आहे तुम्हाला 3 + 4 आहे. कॉन्जुगेट व्हॅल्यू काढली प्रोडक्ट जर केलं काय येणार इज इक्वल टू 3 स्क्वेअर मायनस 4i होल ब्रॅकेट स्क्वेअर. येणार 9 - 16 आय स्क्वेअर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 तर ते मायनस मायनस काय बनते प्लस म्हणजे +16 दॅट इज इक्वल टू 25. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम येणार आहे. नेक्स्ट टॉपिक आहे आपला पॉवर ऑफ आय. आता पॉवर ऑफ आय म्हणजे काय आता कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपल्याला माहिती आहे की आय स्क्वेअर जो आहे त्या आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण -1 घेतो. ओके. मग आता स्क्वेअर पेक्षा जर दुसरा कुठला पॉवर असेल तर त्याची व्हॅल्यू काढायची कशी ते आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 घेतो. आय क्यूबची व्हॅल्यू काय येणार याला स्प्लिट करायचं आय स्क्वेअर इंटू आय म्हणजे हा जो पॉवर 3 आहे त्याला 2 + 1 मध्ये जर केलं तर सेपरेट जर केलं तर काय येते आय स्क्वेअर इंटू आय. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 इंटू आय दॅट इज इक्वल टू काय येणार -आहे. तसंच आय टू द पॉवर जर 4 केलं त्याला लिहिता येते आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर. तर आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 इंटू -1 दॅट इज इक्वल टू +1. पण जर हा जो पॉवर आहे आयचा हा जर ग्रेटर दॅन 4 असेल म्हणजे काय बघायचं आपल्याला आय टू द पॉवर n जर कन्सिडर केला आपण की कन्सिडर आय टू द पॉवर n वेअर हा जो n आहे n हा काय पॉझिटिव्ह इंटिजर आहे म्हणजे n हा नॅचरल नंबर घेतला आपण पॉझिटिव्ह इंटिजर मध्ये आणि हा काय घ्यायचा आणि हा n हा ग्रेटर दॅन 4 आहे 4 पेक्षा मोठा आहे. मग त्याची व्हॅल्यू काढायची कशी आता काढायची कशी 4 पेक्षा मोठी आहे म्हणजे 4 चा मल्टिपल असून 1 न 2 न किती न तरी जास्त राहील. मग तो काढायचा कसा तर काय करायचं तर n इज इक्वल टू व्हॅल्यू पुट करायची n इज इक्वल टू 4m + r फॉर 0 लेस दॅन इक्वल टू r लेस दॅन 4. आता तुम्ही काढलं कसं आपल्याला तुम्हाला डिव्हिजन मध्ये रूल माहिती आहे डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टिप्लाय बाय क्वोशंट प्लस रिमाइंडर असं घेतो आपण. ठीक आहे. आता इथे जो काही नंबर दिला असेल आयचा पॉवर हा 4 पेक्षा मोठाच असेल. मग 4 पेक्षा मोठा असेल तर त्याला काय करायचं 4 इंटू मल्टिपल प्लस r त्याला 4 ने डिवाइड करायचं. 4 ने डिवाइड केल्यानंतर त्याला अरेंज करायचं 4m + r च्या फॉर्ममध्ये म्हणजे 4 ने जर डिवाइड केलं तर हा m काय येणार त्याचा क्वोशंट हा पण पॉझिटिव्ह नॅचरल नंबर येते आणि प्लस हा येणार रिमाइंडर. या फॉर्ममध्ये आणल्यानंतर जर तुम्ही आय ला पॉवर n घेऊन राहिले तर इज इक्वल टू आय ला पॉवर n म्हणजे किती येणार 4m + r. याला जर स्प्लिट केलं तर आय टू द पॉवर ऍडिशन आहे तर तुम्ही सेपरेट करू शकता 4m इंटू आय टू द पॉवर r. आता आय टू द पॉवर 4m आहे म्हणजे आय ला पॉवर 4 आणि त्याला पॉवर m इंटू काय आहे आय टू द पॉवर r. आता निश्चितच हा जो रिमाइंडर आहे हा कसा असेल लेस दॅन 4 असेल. तीच दिलाय आपण r इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 पण r कसा असेल लेस दॅन 4 0 पेक्षा मोठा असेल पण 4 पेक्षा लहान असेल. मग त्याच्या व्हॅल्यू आपल्याला काढता येतात आय स्क्वेअर माहिती आहे आय क्यूब माहिती आहे आय टू द पॉवर 4 माहिती आहे आणि आयची व्हॅल्यू आयच राहणार आहे. आय टू द पॉवर 4 ला जर व्हॅल्यू 1 असेल काढलीच आहे ना आपण आय टू द पॉवर 4 ची व्हॅल्यू 1 ही जर पुट केली तर 1 ला एनी पॉवर असेल तर त्याची व्हॅल्यू 1च येणार आहे. मग दॅट इज इक्वल टू ही व्हॅल्यू काय येणार सरळ सरळ आय टू द पॉवर r कारण आय टू द पॉवर 4 ची व्हॅल्यू 1 आहे आणि 1 ला पॉवर काय येणार इथे हा 1 त्याला पॉवर m इंटू आय टू द पॉवर r. तर 1 ला काही पॉवर असला तर व्हॅल्यू 1च राहणार आहे म्हणजे व्हॅल्यू काय येणार तुमची आय टू द पॉवर r. साधे एक एक्झाम्पल घ्या आय टू द पॉवर 50 आहे काय करायचं आहे 50 ला 4 ने डिवाइड करायचा. आता या जर 50 आहे या 50 ला जर 4 ने डिवाइड केला तर इथे ते 1 12 4 जर किती होतात 48 किती शिल्लक राहून राहिले 2 राहून राहिले. मग याला काय करायचं आय टू द पॉवर हा डिवायझर मल्टिप्लाय बाय क्वोशंट म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय 12 आणि प्लस हा जो रिमाइंडर आहे हा किती आला तुमचा 2 आहे लेस दॅन 4. मग आता सेपरेट कसं करायचं आय टू द पॉवर 4 इंटू 12 इंटू आय स्क्वेअर
मग यालाच लिहिताना लिहायचं आय टू द पॉवर 4 टू द पॉवर 12 इंटू आय स्क्वेअर. आय टू द पॉवर 4 ची व्हॅल्यू होते 1, 1 टू द पॉवर 12 1च राहणार आहे आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती येते -1, म्हणजे ही व्हॅल्यू आली तुमची -1. म्हणजे अशा प्रकारे आयला जर कुठलाही पॉवर दिला असेल, कितीही मोठा नंबर 365 म्हणा किंवा 1000च्या वरते, तरी तुम्हाला त्याची व्हॅल्यू काढता आली पाहिजे. ठीक आहे, अशाच प्रकारे करायचं, आन्सर काढायचं. नेक्स्ट टॉपिक आहे डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता जसं मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन कॉम्प्लेक्स नंबरची कॉम्प्लेक्स नंबरच येऊन राहिली, तसं डिव्हिजन काय ते, तर ते आपण सॉल्व्ह करून बघू. ठीक आहे, कारण त्याच्याशी बेस तुम्हाला बरेचसे एक्झाम्पल बघायचे आहे. तर पहा, 2 कॉम्प्लेक्स नंबर घेऊ आपण. लेट Z1 इज इक्वल टू, इथं घेऊ आपण A प्लस IB आणि दुसरा Z2 घेऊ इथं C प्लस ID. आपण आतापर्यंत A1 A2 B1 B2 असा घेतला आहे. पुस्तकात मी आतापर्यंत तसे घेतले, पण टेक्स्टबुकमध्ये अशा प्रकार दिले आहे, तर अशा प्रकारचा घेतला तरीही चालते. हे दोन्ही काय दिलं आहे, बी एनी टू रॅशनल नंबर, बी एनी टू कॉम्प्लेक्स नंबर, सच दॅट Z2 कसा असेल, नॉट इक्वल टू 0. Z2 हा नॉट इक्वल टू 0 आहे. नाउ देन काय करायचं तुम्हाला, Z1 अपॉन Z2 नॉन झिरो आहे ना, मी Z2 ने Z1 ला डिवाइड करायचं आहे. तर काय Z1 तुमचा A प्लस IB अपॉन हा दिलाय तुमचा C प्लस ID. मग जेव्हा डिवाइड करायचं असेल तेव्हा काय करायचं, आता इथं हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, आपल्याला डिनॉमिनेटर तर सेपरेट करता येणार नाही, कारण डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा कॉम्प्लेक्स नंबर आहे. तर अशा वेळेस काय करायचं, त्याचं रॅशनलायझेशन करायचं. कोणाचं, डिनॉमिनेटरचं. तर डिनॉमिनेटरमधली टर्म जी आहे तिचं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट यूज करून मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. मग आता याच्या डिनॉमिनेटरमध्ये नंबर आहे C प्लस ID, याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट येतो C मायनस ID. या C मायनस ID ने मल्टिप्लाय करायचं, डिवाइड पण करायचं. म्हणजे आपण काय लिहिणार, A प्लस IB अपॉन हा C प्लस ID. मल्टिप्लाय कशाने करायचं, डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनं, तो येतो C मायनस ID इंटू C मायनस ID. ठीक आहे, मल्टिप्लाय पण केलं आणि डिवाइड पण केलं. मग आता मल्टिप्लाय केलं काय येणार, हा A प्लस IB इंटू C मायनस ID, आणि याला जर सॉल्व्ह केलं तर हा येते C प्लस ID इंटू C मायनस ID. मग अशीच पाहिलं आपण, तर याला डायरेक्ट लिहिता येते तुम्हाला C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर, कारण x प्लस y आणि x मायनस वाय, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर घेतो ना, तर मायनस आय स्क्वेअर येईल, तर आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1, तर ते मायनस मायनस प्लस होते, म्हणून आलं C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर. आता न्यूमरेटरमध्ये काय करायचं, 2 ब्रॅकेटचं पुन्हा मल्टिप्लिकेशन दिलंय, तर फर्स्टनी सेकंडला मल्टिप्लाय करा, म्हणजे A मल्टिप्लाय बाय C मायनस ID आणि प्लस काय होऊन राहिलं, IB मल्टिप्लाय बाय C मायनस ID. करा मल्टिप्लाय, AC मायनस I इंटू AD प्लस I इंटू BC मायनस I इंटू I स्क्वेअर इंटू BD अपॉन काय येतं, C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर. तर यामध्ये बघा, याला सॉल्व्ह करून घेऊ पहिले. AC मायनस I इंटू AD प्लस I इंटू BC, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1, मग ही व्हॅल्यू -1 ठेवली इंटू BD. लिहून द्या, सिन्स आय स्क्वेअर इज इक्वल टू -1, मग आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण -1 ठेवली. आता काय करा येईल, अपॉन काय दिलंय तुम्हाला, C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर. तर बघा, रिअल पार्ट वेगळा करा, हे मायनस मायनस काय होणार, प्लस, मग AC प्लस होणार BD आणि रिअल पार्ट. इथे पण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये हा तुमचा रिअल पार्ट झाला, प्लस इमॅजिनरी पार्ट असते, मग प्लस आय घ्यायचं. मग प्लस आय जर कॉमन काढलं तर हे आयला प्लस साइन इथं आहे, म्हणजे पहिले काय येणार तुमचा BC आणि मायनस काय आहे AD अपॉन आला आहे C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर. चला, आता काय करायचं, डिनॉमिनेटर सेपरेट करा, म्हणजे AC प्लस BD अपॉन C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर प्लस I इंटू BC मायनस AD अपॉन C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर. हा झाला तुमचा रिअल पार्ट आणि हा झाला तुमचा इमॅजिनरी पार्ट. म्हणजेच डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज अगेन अ कॉम्प्लेक्स नंबर. अशा प्रकारे आपण रिअल नंबरमध्ये बिलॉंग करतो, हा पण रिअल नंबरमध्ये पण बिलॉंग करतो, पण इमॅजिनरी टर्म सोबत आलाय म्हणून याला इमॅजिनरी पार्ट म्हटलं जाते आणि हा झाला तुमचा रिअल पार्ट. मग अशाच प्रकारे तुम्हाला बरेचसे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतात. आता याच्या प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला 2च प्रॉपर्टीज स्टडी करायचे. आता पहिली प्रॉपर्टीज म्हणजे कोणती, तर पहिली प्रॉपर्टी दिली आहे तुम्हाला 1 अपॉन A प्लस IB ची व्हॅल्यू काढायची. तर काय करायचं, 1 अपॉन A प्लस IB म्हणजे A प्लस IB डिनॉमिनेटरमध्ये आहे, त्याला रॅशनलाइज करायचं, तर याची कॉन्जुगेट टर्म येते A मायनस IB. मग A मायनस IB ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार, A मायनस IB आणि A प्लस IB
याला पण ए मायनस आय बी न मल्टिप्लाय केलं तर हे झालं तुमचं ए मायनस आय बी. आपण याला लिहिता येते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे अशा प्रकारे 1/a प्लस आय बी ची व्हॅल्यू काढली तशी करता येईल. म्हणजे याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला काही एक्झाम्पल्स आले तर काय करायचं, जर न्यूमरेटर मधून जर सेपरेट होत असतील रिअल आणि इमॅजिनरी पार्ट तर तुम्हाला रॅशनलाइज करायचं काम नाही. पण जर कॉम्प्लेक्स नंबर हा डिनॉमिनेटर मध्ये जर येत असेल तर अशा वेळेस त्याचं सेपरेशन करता येणार नाही. तर अशा वेळेस तुम्हाला डिनॉमिनेटरच्या कॉन्ज्युगेट टर्मनी न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायला लागेल आणि डिनॉमिनेटरला सुद्धा मल्टिप्लाय करायला लागेल आणि मग सॉल्व्ह करायला लागेल. त्यानंतर तसंच 1/i ची व्हॅल्यू काढायची. आता 1 काय करायचं तर तुम्हाला हे माहित आहे आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय येते -1. जर मी मायनस इंटू -1 जर घेतलं, आता मायनस इंटू मायनस म्हणजे प्लस होते ना, म्हणजे हा काय झाला मायनस आय स्क्वेअर अपॉन 1 आहे ना. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 येते पण इथं +1 आहे, मग +1ला मी मायनस आय स्क्वेअर लिहिलं अपॉन आय. एक आय काय होतो कॅन्सल, म्हणजे आन्सर काय येते -आय. म्हणजे अशा प्रकारे टर्म तुम्हाला सॉल्व्ह करता येतात. नेक्स्ट लेक्चरला आपण एक्सरसाइज पाहू. ओके, थँक्यू.